नमस्कार, मी प्रणाली पाटील. स्वागत करते तुमच्या सगळ्यांचं आपल्या केक ऑफ 204 या यूट्यूब चॅनलवर. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. आज आपल्याला एक केक आहे, 1 किलोचा केक आहे आणि त्याच्यावर थीम आहे मोटू पतलूची, जो की आपण आधी बनवलेला केक आणि तोच बनवायचा आहे परत. 30 म्हणजे थीम करायची आहे परत. तर चला केक बनवायला स्टार्ट करूयात. तर सगळ्यात आधी क्रीम बनवूयात. तर मी मशीन चालू केली आहे. तर ह्याच्यातलं हे सगळं पाणी निघालेलं आहे, तुम्हाला इथे दिसत असेल. आता आपण क्रीम करू. मशीन नेहमी क्लीनच ठेवावी लागते, कंपल्सरी. जर हे असं ओलं ठेवलं तर हा कलर निघणार. क्रीम करून झालेली आहे आणि आता पटापट केकला फिनिशिंग देऊन घेते आणि मग तुम्हाला केक दाखव. तर हा बघा, 1 किलोचा आपल्याला 2 लेअरचा केक करायचा होता. तर म्हणून 1 किलोच्याच बेसमध्ये केक बनवलेला आहे मी. आणि वरची जी लेअर आहे, वरच्या काही लेअर्सचं मी ते छोटूसा वरती केक ठेवला आहे. असं मी 2 लेअरचा केक बनवला आहे. आता याला आपल्याला थीम बनवायची आहे. ही आपली त्या केकची थीम आहे जी रेडी झालेली आहे. सो ही थीम आपण केकवर ठेवून घेऊ. तर आता मी सगळ्यात आधी देणार आहे याला ग्रास. ओके, तर ऑलमोस्ट मी सगळीकडे ग्रास देऊन घेतली आहे. आणि आता हे जे सगळे आपले केक टॉपर्स आहेत ते लावून घेऊयात केकवर. ओके, तर आधी हे जे बर्थडे बॉयचं नाव आहे ते आपण इथे लावून घेऊयात केकवर. जाऊ दे आतमध्ये सेंटरला लावायचं आहे. ओके, आणि खाली कुठला लावतो मी? हा काय नाही खाली. ओके, तर मी आता काय करणार आहे, हे आपलं चॉकलेट आहे त्याच्याने इथे थोडेसे दगड दाखवणार आहे. एकदम सिंपल आणि थोडं अट्रॅक्टिव्ह वाटतं याच्याने. तुम्ही जर नोटीस केलं असेल तुम्हाला समजेल, जेव्हा मी छोटे छोटे डिझाईन करते, म्हणजे केक टॉपर्स ठेवते आणि छोटे छोटेसं डेकोरेशन करते. फॉर एक्झाम्पल आता हे जे ब्लॅकवालं मी चॉकलेट लावलं तेव्हा पण केकवर किती लुकमध्ये चेंज झालं असेल. आणि अजून इथे पण थोडंसं. ॲक्च्युली ही आपली पेपर थीमची ही थीमचीच. तर ॲक्च्युली ही आपल्या थीमची कमाल आहे. थीममुळे केकचा लुक तुम्ही बघू शकता आधी कसा होता आणि आत्ता कसा झाला आहे. किती चेंजेस वाटतात ते बघूनच समजते. आणि अजून आपल्याला जर पाहिजे असेल तर आपण एक्स्ट्रा काय असं दाखवायचं असेल तर ते दाखवू शकतो दगडं. जास्ती ओव्हर पण नाही करायचं आणि जास्ती कमी पण नाही करायचं. ठीक आहे, ओके. दिसतोय केक कसं दिसतोय मला नक्की कमेंट करून सांगा. हा आपला केक रेडी झालेला आहे आता.
ओके, मेन म्हणजे अजून एक सांगायचं राहिलं, पुढून आपला लुक असा आहे केकचा, पण मागून आपला केक असा आहे. तर असं का असतं ते पण सांगते. ॲक्च्युली हा जो पार्ट असतो तो जे केक कटिंग करतात त्यांच्याकडे असतो, बरोबर. सो इकडनं ते केक कटिंग करतील. तर आता पुढे इथून जर केक कट केला, तशी पण इथेच थीम अशी जर मागे ठेवली तर केक कट करताना इथे ह्या स्टिकर येणार, परत हा स्टिकर येणार. ओके, तर असा प्रॉब्लेम व्हायला नको म्हणून आपण मागे असा लुक आहे या केकचा. तरी मी थोडंसं डेकोरेशन करते ह्याला. हा फायनल लुक रेडी आहे. बघा कसं वाटतं मला नक्की कमेंट करून सांगा. तरी बघा केक मी पॅक करून घेते. ओके गाईज, तर आपलं काम झालेलं आहे, म्हणजे काम नाही झालं आहे, फक्त केक रेडी झालेला आहे. उद्याच्या केकच्या ऑर्डर्स आहेत, त्याचे स्पॉन्ज बनवायचे आहेत. तर त्याच्या आधी मी तुम्हाला पटकन, आता एवढे दिवस मी ब्लॉग नाही केले ना, तर खूप सारी शॉपिंग पण केलेली. तर त्याचं काय काय नवीन आलंय तो असतं मी तुम्हाला एक एक करून दाखवते. ओके, तर हा नवीन टर्न टेबल घेतला. ॲक्च्युली माझ्याकडे हा टर्न टेबल होता, पण तरी पण मी हा घेतला कारण की हा कसं जरा मजबूत आहे ना, पण खूप जास्त हेवी आहे. किती ते पण सांगते. आता ह्याचं वजन किती आहे? 1574. हां, हा जुना आपला. हा म्हणजे चांगलाच होता, पण तरी बाबा 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 ह्याचं वजन 3800. ओके, तर त्याचं वजन जास्त आहे. ॲक्च्युली मला पाहिजे होता, कारण की कसं स्टीलचा म्हणजे कसं आपण भांडी कशी यूज करतो, घासलं की घासायचं, म्हणजे थोडं लगेच घाण पण दिसते, पुसलं की निघून जातं, असं म्हणजे चांगलं वाटतं ते. यूज करायला इझी पडतं, क्लिनिंगसाठी इझी पडतं म्हणून, कारण की यूज करायला हेवी आहे. आणि तो जो टर्न टेबल आहे तो लवकर फिरतो, हा थोडासा लेट फिरतो. नवीनच घेतला आहे म्हणून मे बी तसं असेल, पण ठीक आहे. मला तो कधीपासून घ्यायचा होता, पण खूप जास्त हेवी आहे, पण घेतला मी तो. ठीक आहे. आणि अजून काय काय घेतलं, अजून हे सारे पूर्ण डब्यांचं सेट घेतलाय, म्हणजे कसं सगळं सामान नीट राहील. याच्यामध्ये सगळे केकचे याच्यामध्ये सगळे चॉकलेटचे मोल्ड्स ठेवले, त्याच्यात फॉन्डंटचं सगळं सामान ठेवलं, याच्यात स्प्रिंकल्स कलर ठेवलेत, याच्यात पण ॲक्रेलिक जे आपले केक टॉपर्स आहेत ते ठेवलेत, परत जे आपले फॉर्मचे बॉल्स असतात ते ठेवलेत, परत असं सगळ्या याच्यात काय ना काय मी ठेवलं आहे. एक घेतलं म्हणजे कसं आपलं सामान सगळं परफेक्ट राहायला. थोडीशी गोष्ट शोधायची असली का सगळा पसारा काढायला लागतो, तर ते नाही होत. आणि अजून तुम्हाला दाखवते, बॉक्स घेतला म्हणजे ज्याच्यामध्ये सगळ्या थीम माझं अलग अलग राहतं. ते हे असं थोडंसं कटिंगचं पण काम बाकी आहे त्याचं. तर सगळ्या थीम अशा अलग अलग राहतात, ते एक बरं आहे. आणि अजून मेन दाखवते, अजून हे घेतलं. खूप जणांनी बघितलं असेल, हे बटरफ्लाय विंग्स असतात, ते दिसतात ते. येस, तर ह्या बटरफ्लाय विंग्स घेतल्या, जे मला पाहिजे होतं. आणि ह्याची मी खोलून पण व्हिडिओ काढलेली, जेव्हा मी आणलेलं तेव्हा मी खोललेलं व्हिडिओ काढलेली, तुम्हाला तो बघायला भेटेल. तर हा असा बॉक्स असतो. ॲक्च्युली हे मागे लावतात, लहान मुलांच्या मागे पण लावू शकतात. तर हे बघा, तर त्याच्यासोबत काय काय भेटतं ते याच्यातून मी काढलेलं आहे. आणि एक बेल्ट असतो, ते असतो, ते ठीक आहे. पण हे जे मेन आहे, जे पंख जे अशा फॉर्ममध्ये आपल्याला मिळतात, सगळं सेपरेट भेटतं, आपल्याला सगळं जॉईन करावं लागतं आणि खूप जास्त कन्फ्युजिंग आहे. तर हे बघा, मी ट्राय करत होती कसं लावायचं, पण येस, मला फर्स्ट टाईम मी बघत होती, तर ते काय आधी मला समजलं नाही. तर जे पण सगळे जॉईंट्स आहेत जे एकत्र होते, मी आधी जॉईन करून बघितले, ते नाही जुळले. तर मग त्याच्याबद्दल बरोबर दुसरं होतं, ते जॉईन करून बघितलं तर ते जुळलं. तर मग सेम तसंच समजलं मला कसं करायचं. ते 2 जॉईंट्स एकत्र जॉईन करायचे आणि हे असं बघा, असे ते आपल्याला दिसतात. ठीक आहे. तर आता हे दोन्ही जॉईंट्स आहेत आपण जे जोडलेत, ते आपल्याला त्या मशीनला, मेन जी मशीन आहे त्याला जोडायचे होते. आणि त्याला हे पंख लावायचे होते, जे मस्त असे शाईनचे होते ते. ठीक आहे. तर हे बघा, 4 अलग 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 असे शाईनचे आहेत. आणि ॲक्च्युली सीन असं झाला की जे वरच्याचं होतं ते मोठं होतं, आणि मला वाटलं की हे काय दिलं आहे, म्हणजे चुकीचं दिलं आहे का काय, कारण की जे आपलं जो ते बोलतात ना लायनर जो आहे पंखाचा, तो छोटा होता आणि ते जे कागद होतं ते मोठं होतं. खालचं परफेक्ट होतं, फक्त वरच्याच मला काहीतरी प्रॉब्लेम होता. तर मी मॅन्युअल चेक केलं काय आहे, मग समजलं की ते स्टिक्स पण दिलेत अलग अलग.
आणि कॉर्ड एक दिलती. सो ते सगळं मी चेक केलं आणि मग मॅन्युअलमध्ये नीट बघितल्यानंतर समजलं की ते जे आहेत मोठीवाली पट्टी ती आपल्याला वरती अशी जॉईन करायची, म्हणजे तो मोठा जो आहे पंख म्हणजे कागद तो आपल्याला तिथे जॉईन करता येईल. मग ते थोडंसं डोकं लावलं आणि मग वरच्या जी पंखाची साईड आहे त्याला ते जॉईन केलं आणि मग ते जॉईन करून असं काहीतरी दिसत होतं जे की खूप मोठं होतं आणि मग तो पंख त्याला बरोबर आता बसत होता. आता हे जॉईन करायला कसं, तर ते जे स्टिक्स होत्या ज्या अलग अलग छोट्या छोट्या स्टिक्स होत्या त्या सगळ्या सेम होत्या आणि त्या सगळ्यांचं स्ट्रक्चर एकसारखं होतं. ते असं फक्त आपल्याला लावायच्या होत्या, म्हणजे मध्ये पंख आणि दोन्ही साईडने ते प्लास्टिकची आपली लायनर येते ती. तर ते काय नाही, लावायला एकदम इझी होतं. सो फटाफट लागून गेलं. आधी खालचे जे पंख आहे ते आलं आणि ॲक्च्युली येस त्याची क्वालिटी मस्त होती, जे शाईन पण ते पंख छान करत होते. फक्त एवढंच की येस एवढा मोठा बटरफ्लाय एवढ्याशा बॉक्समध्ये मावतो आणि तो आपल्याला परफेक्ट सेटअप करावा लागतो. तर मग येस जेव्हा आणलेलं तेव्हा उत्सुकता होती कसं आहे काय आहे, तर म्हणून मी खोलून लगेच बघितलेला. पण तेव्हा आपले व्लॉग शूट नव्हती करत म्हणून मी टाकायला नाही भेटलं, तुम्हाला दाखवायला नव्हतं भेटलं, तर म्हणून आता व्लॉग स्टार्ट केलं. तर मी व्हिडिओ शूट करून ठेवलेली, सो ती तेव्हाची व्हिडिओ आहे. ठीक आहे. तर मग मी हे बघा परफेक्ट सगळं लावून घेतलं आहे त्याला आणि तिथे ना एक वायर आपण लावू शकतो, म्हणजे लायटिंग पण त्याच्यासोबतच होत्या आणि तिथे जे हुक होते त्याच्यामधून आपण लायटिंग टाकू शकतो. तर हे बघा फायनल असं दिसतं, म्हणजे पूर्ण जॉईन केल्यावर त्याला लायटिंग्स पण लावून घेतलं आणि त्याच्यामध्ये 4 सेल पण टाकायचे असतात. आणि त्या दिवशी मी केक पण बनवलेला, 3 किलोचा तो केक होता. तर माझा असं विचार होता की त्याच्यावर मी ठेवून बघावं, पण तो केक हलला. पंख्याला एवढं म्हणजे ते प्रेशर आहे ना बटरफ्लायला की तो केक हलला. तर मग आपण बोललो की जास्त रिस्क नको. पण हे बघा ते खूप छान दिसत होतं, दिसते तुम्हाला, लाईट्स पेटत होती, परत त्याच्यामधून सॉन्ग पण वाजत होतं आणि तुम्ही बघू शकता ते किती सुंदर दिसतंय आणि किती मोठं आहे. तर एक बटन दाबलं त्याच्यातून फक्त लाईट पेटणार आणि ते हलणार आणि एका क्लिकवर सॉन्ग पण वाजणार असं होतं आणि एका क्लिकवर बंद पण होणार. तर मला तर खूप आवडलं. फक्त एवढाच सीन की ते खूप मोठं आहे. हे बघा असा आवाज आहे त्याचा आणि ते बरोबर लाईट पण पेटते आणि असं फ्लाय पण असं होतं, पंख त्याचे हलतात. ओके, तर तुम्ही बघितलं बटरफ्लायचं कसं म्हणजे खूप मोठं आहे आणि तो पूर्ण प्रॉपर सेटअप वगैरे करावा लागतो, जोडावा लागतो, कशा फॉर्ममध्ये आपल्याला भेटतं वगैरे ते जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवायचा प्रयत्न केला आहे. आणि प्रॉपर नाही ती व्हिडिओ शूट केली ती मी अशीच शूट केली ती, बोलली की तुम्हाला दाखवेल की कसं आहे ओपन केल्यावर काय. जेव्हा ऑर्डर असेल आपल्याला तेव्हा मी ट्राय करेल परत शूट करायचं.